नमस्कार मंडळी, हे आपलं शेत आहे आणि या शेतामध्ये आता भात पेरणीचा कार्यक्रम सुरुवात होणार आहे. आणि बघू शकता शेतकरी राजा शेतामध्ये भात पेरतोय. आणि या भाताच्याच एका अंकुराने त्याला एक असं त्याचं रोपटं रुजतं आणि त्याला भरपूर असे दाणे येत असतात. तर अशा प्रकारचा हा भात आहे, हा पेरावा लागतो. असं पेरल्यानंतर हे बघा, मी भाजणी केलेली आहे. आम्ही सगळ्यात आधी असे भाजणी करतो. बघा, ही भाजणी करायला पण खूप मेहनत लागते. बाहेर तर पाचोला इथे आणून आणि मग त्याच्यावर माती वगैरे टाकून त्याला पेटवावं लागतं. आणि पेटवून झाल्यानंतर त्याच्यामध्ये जे काही गवत वगैरे असतं ते पेटून जातो, किंवा काटे वगैरे काय असतं ते पेटून जातात. आणि त्यानंतर मग आपण असे पावसाळ्याला पाऊस जसा पडला पहिला पाऊस, त्यामध्ये आपण अशी भात पेरणी करत असतो. आणि भात पेरणी करत असताना त्याच्यानंतर लगेच आपण नांगरणी करतो. नांगर हा बघा, असा नांगर असतो, त्याला बैल जोडा आपण जोडत असतो. तर बघा, अजून थोडा घ्यायचा. तर एक मिनटं थांबा. तर असे पेरणी करावी लागते. आणि बघू शकता असं भात पेरावं लागते. तर या एका अंकुरमध्ये भरपूर असे त्याला दाणे येत असतात. आणि शेतकऱ्याचं पोट यात दाण्यांच्यावर जीवावर राहतं. हे जर वाहून वगैरे गेलं, इकडे नाही पेरलं, हे जर असं वाहून वगैरे गेलं तर शेतकऱ्याचं खूप मोठं नुकसान होतं. असं कारण एक दाणा त्याच्यामध्ये तुम्ही एक दाण्यामध्ये शक्यतो 20-25 दाणे येत असतात. तर याच प्रकारचं आपण असं शेती करत असतो. या शेतीमध्ये बघू शकता तुम्ही किती मेहनत घ्यावी लागते. तर अशी मेहनत घ्यायला खूप मोठं काळीज लागतं. आणि तुम्हाला माहीत नसेल शेती कशी असते तर नक्कीच जाणून घ्या. मी पुढच्या व्हिडिओमध्ये नांगरणी कशी करतात ते दाखवणार आहे. तर हा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचला सर्वांनी कमेंट करा. सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की सर्वांनी लाईक केल्याशिवाय कोणी जाऊ नये. लाईक आणि छान छान कमेंट करा. आणि हे बघा, असं वातावरण आहे इकडचं. हे नांगर असतं, या नांगराने आता नांगरणी करणार होतो आम्ही. आणि नांगरणी खूप कष्ट घ्यावे लागतात करताना. आणि हे एवढं मोठं शेत आहे. या शेतामध्ये असं आपण भात पेरलेलं आहे आणि त्याचं आता बैलजोडी येते. आणि हे शेतामध्ये आता नांगरणी होणार आहे. तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये दाखवतो कशा प्रकारे नांगरणी करतात ते. सर्वांनी चॅनलला नक्कीच पुढचा व्हिडिओ बघा. पार्ट 2 टाकतो आहे मी. तर माझा दुसऱ्या व्हिडिओलासुद्धा तुम्ही सपोर्ट करा सर्वांनी. आणि तो पूर्ण ब्लॉग बघा. एक 10 ते 11 मिनटाचा बनवतो आहे मी. तर नक्कीच सर्वांनी सपोर्ट करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. शेतकरी राजा. जय जवान, जय किसान.